ही एक सरळ भूमिका आहे. कुठलाही खर्च करताना त्याबद्दल सगळे ॲनालिसिस झाले पाहिजेत आणि जो खर्च हा टाळण्यासारखा असेल तो स्वाभाविकपणे तो टाळला गेला पाहिजे. आणि जी आर्थिक ओझं जे मुंबईकरांवरती लादलं जातं ते कुठे ना कुठेतरी ते प्रिक्युअर न करता तो ओझं मुंबईकरांवरती लादलं न गेलं पाहिजे. आणि हा जो काही खर्च आहे तो कुठे ना कुठेतरी ॲडजस्टमेंट होऊ शकते. त्याच्यासाठी इतकं 25 लाखाचं मोठं एक एस्टिमेट काढून प्रशासनाने या गोष्टी आणू नये आणि कुठे ना कुठे सत्ताधाऱ्यांना याच्यात खेचू नये ही एक प्रामाणिक भूमिका आहे. आणि आमची पक्षाची एकंदरीत अशीच आहे की मुंबईकरांचा पैसा हा वाचला गेला पाहिजे आणि तो विकासाच्या बाजूने गेला पाहिजे. काल सभागृह होतं आणि बेस्ट याच्याच अनुषंगाने की जे 25 लाखाचं बजेट त्या याच्यावर करण्यात आलेलं आहे ते ऑलरेडी 2 वर्षापूर्वीच करण्यात आलं होतं. परंतु आता मात्र कुणीतरी यावर हे करत आहे कारण ते पालिकेच्या BMC ॲपसाठीच होतं आणि त्याचाच हे असल्याचं महापौरांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे. याच्यात 2 गोष्टी त्रुटी आहेत जे प्रशासनाची दिसली आहेत. एक तर मूळ प्रस्ताव जे आलं आहे स्थायी समितीमध्ये आणि जो प्रस्ताव नंतर जे प्रशासनाने त्याचा खुलासा दिला आहे याच्या दोघांमध्ये त्रुटी आहेत. दोघांचं कॉर्डिनेशन दिसत नाही आहे दोन्ही प्रस्तावांचं. आणि कुठे ना कुठेतरी प्रशासनाने हे चेक केलं गेलं पाहिजे की तुम्ही काय करतायत. हा जो काही खर्च होतो आहे या दोघांमध्ये त्या दोन्ही उत्तरामध्ये जो स्थायी समितीचा प्रस्ताव आला आहे आणि जो आजचा सकाळचा जो एकंदरीत खुलासा आला आहे त्याच्यामध्ये दोन्ही खुलासे वेगळे आहेत. म्हणून प्रशासनाने कुठे ना कुठे दिशाभूल नाही झाली पाहिजे या बाबतीत. आणि कुठे ना कुठेतरी आज जो खर्च आहे तो कुठे ना कुठेतरी कमी केला गेला पाहिजे मुंबईकरांचा आणि पैसे वाचवले गेले पाहिजे. महापौरांचं असं म्हणणं आहे की त्यांनी 2 गोष्टी सांगितल्या. एक तर त्या आधी म्हणाल्या तुमच्या ट्विटवर की अमेय भुलेंनी सांगण्याची गरज नाही आहे, मी स्वतः प्रशासनाला ते सांगते की तुम्ही कंत्राट याच कंपनीला देऊ नका. आणि दुसरं आणखी त्यांनी अशी मागणी केली की जनसंपर्क विभागावरती कारवाई व्हायला हवी किंवा जनसंपर्क विभागाची चौकशी व्हायला हवी. त्यांच्याकडून वारंवार एकाच कंपनीला दिले जातात. प्रशासनातच झालीतले शिक्षण आहे असा सुद्धा आरोप त्यांनी केला आहे. प्रशासनावर महापौरांना पकडण्यात म्हणायचं कोणी काय बोलावं याचं आम्ही पूर्ण स्वातंत्र्यात राहतो आणि याच्यासाठी कोणी आम्हाला सांगू नये की काय बोलावं आणि काय नाही बोलावं ते. आज आम्ही स्वतंत्र आहोत, आम्ही आमचं स्वतंत्र मत टाकू शकतो. आज आम्ही महायुतीमध्ये आहोत आणि महायुतीचा जो काही अजेंडा आहे की मुंबईकरांचे पैसे वाचवा त्या बाबतीत आम्ही खुलेपणे मांडला विषय. त्याच्यात काही गैर नाही आहे आणि महापौर सर्वांचे आहेत. आम्ही महापौरांना चांगला उपदेश देऊ शकतो, चांगले सल्ले देऊ शकतो. घ्यायचा नाही घ्यायचा हा महापौरांचा स्वतःचा निर्णय आहे तो. दुसरी गोष्ट कोणावरती चौकशी करावी कोणावरती काय बोलावं हा स्वतंत्र अधिकार महापौरांचा आहे. आणि महापौरांनी त्यांच्याबद्दल जे जे काय करायचं आहे प्रशासनाबाबतीत त्यांनी करावं. या बाबतीत शिवसेनेची एकच भूमिका आहे की पैसे वाचवा आणि ते विकासाच्या माध्यमातून मुंबईकरांपर्यंत पोचून द्या. सोबतच काल बेस्टच्या संदर्भातला जो प्रस्ताव होता PPP तत्वावरती विकास करण्याचा बरीचशी खडाजंगी खरं तर कालच्या सभागृहात बघायला मिळाली. अगदी मध्यरात्रीपर्यंत सभागृह सुरू होतं आणि तुम्ही देखील जेव्हा भाषण करत होतात तेव्हा विरोधकांकडून आक्षेप झाला. महापौर सुद्धा अगदी मध्यरात्री 12 वाजता चांगल्या संतापलेले आपल्याला बघायला मिळाले. आज मूळ प्रस्ताव होता की जी बस डेपोच्या लँड आहेत त्या लीजवरती देणं. आणि लीजवरती देणं म्हणजे आपण विकत नाही आहोत, ती लीज देतो आहे. आणि असे अनेक भूखंड जेव्हापासून मुंबई महानगरपालिका स्थापन झाली आहे तेव्हापासून आपण लीज लँड हे आपण लोकांना दिले आहेत पैसे स्वरूपात. आणि तीच प्रिन्सिपल आपण बेस्टच्या बाबतीत लावलं आहे. कारण जो खर्च एस्टिमेट आपण केला तो 15,000 ते 20,000 कोटीच्या आसपास आहे. सगळ्या बस डेपो बसेस सगळी ग्रॅज्युएटी हे सगळं धरून आणि पुढचं डेव्हलपमेंट बेस्टचं. तर हा पैसा उभा कुठून करायचा याची सस्टेनेबिलिटी म्हणून मुख्यमंत्री साहेबांनी आणि उपमुख्यमंत्री साहेबांनी हा जो मॉडेल तयार केला आहे एकंदरीत तो सस्टेन राहणार. लोकांना चांगला रोजगार मिळणार. BSTचे कुठे एक पैसे थकबाकी राहणार नाही. 2-2 वर्ष 3-3 वर्ष काही प्रमाणात 4 वर्ष पण ग्रॅज्युएटी मिळाली नाही आहे. तर याचं कुठे कोण याचं पाप फेडणार या बाबतीत आम्ही क्लिअर होतो. सत्ताधारी म्हणून महायुती म्हणून
लोकांना पैसे टायमात मिळाले पाहिजेत आणि जी काही गोष्ट आहे कुठेही विकलं, हे जे काही नरेटिव्ह चाललं आहे, कंत्राटदारांना विकलं, बिल्डरना विकलं, हा जो नरेटिव्ह आहे तो खोडून टाकला आम्ही आणि फक्त हे मुंबईकरांचं आहे आणि मुंबईकरांपर्यंत पोचवायचं आहे, ही आमचं उद्दिष्ट आहे याच्यात. दुसरा विषय, जे काही नगरसेवकांनी हा पण विषय मांडला, CND कॉन्ट्रॅक्टरना द्या आणि डेव्हलप करा. माझं असं मत आहे की अनेक वर्ष भोईवाडा गावातले मराठी लोक हे बाहेर आहेत, अनेक वर्ष पडली आहेत बाहेर, अजूनपर्यंत ते भोईवाडा गाव डेव्हलप का नाही झालं? इतकी वर्ष जर म्हणतात 25 वर्षाचं काढू नकात, 25 वर्षाचं काढू नकात, जर इतकं लागतं तर त्या मराठी कुटुंबांना 20-25 वर्ष जी मराठी कुटुंब बाहेर पडली आहेत त्यांना अजूनपर्यंत विस्थापित का नाही करू शकले, याचं पण उत्तर या लोकांनी द्यावं आणि मग CNDवरती बोलावं. काल तुमचं भाषण सुरू असताना सुद्धा विरोधकांनी जोरदार आक्षेप घेतल्याचं बघायला मिळालं. या सगळ्या मुद्द्यांवर, फुटबॉल ग्राउंडचा मुद्दा असेल किंवा इतर जमिनीचं आरक्षण बदलण्याचा मुद्दा असेल, यावरती विरोधकांनी जोरदार आक्षेप घेतला. चांगलीच खडाजंगी काल बघायला मिळाली दोन्ही शिवसेना. आज काही, सगळ्यांनी नाही पण काही नगरसेवकांनी काही बाबतीत जे आक्षेपार्ह विषय काढले किंवा सभागृहात काही बोलणं झालं. आज आमचा विषय एवढाच होता, जो नेव्हिल डिसूजा ग्राउंड आहे आज संपूर्ण कॉन्क्रीट आहे. आज जर तुम्ही एक जरी खणलं तर तिकडे कॉन्क्रीटच निघणार. मग आज आमचं असं मत होतं, आज माझं सभागृहात हे म्हणणं होतं की जर तुम्ही म्हणतात लोकांना खेळायचं तर तिकडच्या स्थानिक मुलांना संध्याकाळी 5 ते रात्री 9 हे ते मैदान खुलं करा आणि जे थर्ड पार्टीला तुम्ही भाड्याने दिलं आहे काही संघटनेनी ते त्या गोष्टी पण बंद करा आणि पूर्ण मैदान हे मातीचं झालं पाहिजे आणि तिकडे कॉन्क्रीटकरण झालं नाही पाहिजे, एवढं आमचं सिम्पल मत होतं. आणि जो कन्व्हेन्शन सेंटरचा आहे तो कन्व्हेन्शन सेंटर फुटबॉल ते आल्यानंतर फुटबॉलसाठी आम्ही नवीन मैदान देऊ, इतकंच आमचं म्हणणं होतं. तर कुठे ना कुठेतरी काही ना काहीतरी आता अंडरस्टँडिंग बंद झाली आहे, पाकिटं बंद झाली आहेत. कुठे ना कुठे काही नगरसेवकांना ते टोचलं आणि त्याच्या फ्रस्ट्रेशनमध्ये त्यांनी येऊन आमच्यावरती टिप्पणी केली. पण सचिन पडवाळांनी विशेषतः जे काही शब्द वापरले त्याच्यावर तुम्ही माफीची देखील मागणी केलेली आहे. त्याचं पुढे काही झालं का? पुन्हा एकदा तुम्ही काही वेगळी मागणी करणार आहात का या संदर्भातल्या चौकशीची मागणी? मी कुठल्याही वैयक्तिक व्यक्तीबद्दल बोलणार नाही, नगरसेवकबद्दल बोलणार नाही. माझं एवढंच म्हणणं आहे की अंडरस्टँडिंग बंद झाली आहे, कुठे ना कुठे फ्रस्ट्रेशन आलं आहे. या फ्रस्ट्रेशनचं आता कसं दाखवावं, कोणावरती दाखवावं हे काल सभागृहातनं दिसलं. आणि जे लोक बिल्डरच्या मागे पुढे पळतात महानगरपालिकेत आणि त्यांचे नारळं शाली वेगळे वाहतात, त्या लोकांनी आम्हाला सांगू नये की हे काय चाललं आहे. आज कोण ते लोकांनी सगळ्यात काल सभागृहात बघितलं की काय झालं आणि काय नाही झालं ते. म्हणून मला कोणाच्या एका व्यक्तीबद्दल काही बोलायचं नाही आहे. आज सगळी अंडरस्टँडिंग बंद झाल्यामुळे ही सगळी फ्रस्ट्रेशन दिसते. सोबतच आजची स्थायी समिती अचानक रद्द करण्यात आली. महापौरांचा हा प्रस्ताव, महापौरांनी आता जे उत्तर दिले की प्रशासनाने जाणीवपूर्वक माझं नाव टाकून एखाद्या विशिष्ट कंपनीला कंत्राट मिळावं ते पुढे रेटण्याचा प्रयत्न केलेला आहे का, त्यामुळे एक संशयास्पद वातावरण याभोवती निर्माण झालेलं आहे. स्थायी समिती नेमकी का रद्द करण्यात आली? नाही, आज अध्यक्ष कोर्टात फसले, त्यांची कुठली तरी एक पूर्व राजकीय केस आहे, त्या संदर्भात लेट झाल्या कारणाने ही आजची स्थायी समिती ही पुढे ढकलण्यात आली आहे. त्याच्या बाकी कुठलेही कारणं नाही आहेत त्याचं. तर त्यासोबतच आयुक्त अश्विनी भिडेंनी एकनाथ शिंदेच्या नगर विकास विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या SRA संदर्भात एक पत्र दिलेलं आहे की झोपू योजनेसंदर्भात अधिकारांचा गैरवापर होतोय असं आयुक्त अश्विनी भिडेंचं या पत्रातून सांगणं आहे. आज SRA संदर्भातलं जो पत्र आलं आहे भिडे मॅडमकडनं, तो पत्र एक वेगळ्या अर्थाने होतं. त्याचं काही कुठल्या UD डिपार्टमेंटला टार्गेट केलं आहे किंवा शिंदेसाहेबांना टार्गेट केलं आहे याचा अर्थ नाही आहे. ते काही अधिकाऱ्यांची काही तक्रारी होत्या, त्या अनुषंगाने ते पत्र काढलं आहे. त्याच्यात कुठेही आमच्या मंत्री आपलं शिंदेसाहेबांचं खातं आहे म्हणून भिडे मॅडमनी पत्र काढले असं काही नाही आहे. त्याच्यात काही अधिकाऱ्यांची त्याच्यात तक्रारी होत्या, जे अधिकारी मुंबई महानगरपालिकेच्या पोस्टिंगच्या वरती SRAला गेले आहेत, त्या अनुषंगाने ते पत्र काढलं आहे. इतर कुठल्याही त्याच्यात राजकीय गोष्टी नाही आहेत.